पण आता हे काम करताना म्हणजे इतके जे राष्ट्रीय पातळीपर्यंत आपले सिनेमे गेले, काम दखल घेतली जाते. आपल्याला त्याचा एक अभिमान असतो. पण याची सुरुवात कधी झाली? आता तू जवळ 16 वर्ष काम करतोय. या फिल्म लाईनमध्ये नक्की कधी आला? आणि कशामुळे तू इथून कामाला सुरुवात केली? ॲक्चुअली मी आधी बरंच काय-काय केलं. नंतर मग मी थिएटर जॉइन केलं होतं. अच्छा. थिएटर करायचो. पण मग थिएटर करताना असं जाणवलं, की अर्न आणि लर्न असं काही होऊ शकत नाही. हां, हां. मग मधले काही 1-2 वर्ष अशीच गेली. मग मला ह्या क्षेत्रात येण्यामागं पाठबळ जे म्हणजे महत्त्वाचं काय म्हणता येईल, महत्त्वाची व्यक्ती माझी बहीण आहे. तर तिने मला पुश केलं इथं. हं, हं. ती बोलली, "तू थिएटर करत होता, मग मेकअप करशील का?" बरोबर. मी पहिलं म्हटलं, "अचानक हे काय?" म्हणजे मला कळलं नाही. मग तिने एक ओळख करून दिली. मग काम जसं करत गेलो, तशी आवड होत गेली. माणसांशी कॉन्टॅक्ट होत गेले आणि मग करता-करता असिस्टंट करता-करता मग एक दिवस अचानक फॅन्ड्रीसाठी फोन आला. बरोबर. माझी पहिली इल्लीगल फिल्म फॅन्ड्री. अरे वाह! हां. हां. आणि तिथून मग जी सुरुवात झाली ती आजपर्यंत इथं वाह, वाह! मग तुम्हाला एक इथं. पॅन्ट्रीमधूनच म्हणजे त्याला तोच एक चांगला सिनेमा हां, हे तो झाला. टर्निंग पॉइंट हां. म्हणता येईल. फॅन्ड्री हा टर्निंग पॉइंट म्हणजे तिथून जे सुरुवात झाली, ती आज इथपर्यंत. मग बऱ्याच वेळा असते एखादा कलाकार एखाद्या कॅरेक्टरमध्ये अडकतो, पठडीत अडकतो. तसं तुमचं असं नाही झालं ना, की बाबा मला फक्त आर्ट फिल्म मिळतात, ग्रामीण सिनेमाच मिळतात. नाही, नाही म्हणजे त्या त्या लोकचे सिनेमा असं कुठे अडकला नाही ना कधी काही? नाही, नाही असं काही नाही. आता तुम्ही जर फॅन्ड्री बघितली तर आर्ट फिल्म म्हणता येईल. म्हणजे ती फारशी लोकांना तेवढी हे झाली नाही. आणि सैराट बघितली तर कमर्शियलकडे गेली. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही बघाल तर एकदा काय झालं सलील कुलकर्णीने हो, केली. हो, हो. तो त्याचा ते जॉनर वेगळा. तो बाज वेगळा होता. बरोबर आहे. तर म्हणजे असं मी एका ह्याच्यात कुठेच मला असं नाही. मला खूप व्हरायटी काम मिळालं. हां, खूप चांगल्या फिल्म करायला भेटल्या आणि आता ह्या वर्षी एक फिल्म केली ती तर अजूनच वेगळी. बरोबर, बरोबर. तर तिचं आत्ता सांगत नाही काही, अच्छा, अच्छा. पण ती यापेक्षाही वेगळी आहे. पण याच्यामध्ये हे करिअर करताना बरेच चढ-उतार येतात. याच्यामध्ये कोणी मार्गदर्शक किंवा कोणी गुरु म्हणा, म्हणजे कोणी नक्की साथ दिली. तर त्याचं कसं अवॉर्ड मिळणं, बक्षीस मिळणं, नाव होणं वेगळं आहे. रुटीन लाईफमध्ये पण कोणतरी आधार देणारा एक भक्कम माणूस असतो. की असं मित्र होते मित्र. बरं. काही मित्र होते, की ज्यांच्याबरोबर ज्यांनी जे जसं-जसं भोगलं ते प्रत्येकाचा आलेख हो, खाली हो. झालेला आहे. तसंच मग त्यांच्यावर बोलताना कधी असं वाटायचं घरी "यार, यार काही या महिन्यात काही काम नाही." बरोबर आहे. मग कधी अचानक मित्राचा फोन यायचा, "चल आपण चहा पिऊयात." हं. मग गेलं की बसलं की मग त्यांचे प्रॉब्लेम सेम असायचे. हो. मग असं वाटायचं अरे हे पण जगतायत ना, बरोबर आहे. आपण निराश होऊन जाऊ का? मग आपण मग तेवढं मोटिव्हेट होत गेलं, कामं मिळत गेली. मग असं कधी हे वाटलं नाही, की बाबा एखाद्या महिन्यात नाही आलं काम, ठीक आहे. बरोबर आहे. हां. पण आता बऱ्याच वेळा काय होतं, की आता मेकअपचे कोर्सेस असतात. आता पहिले कसं होतं, पहिले मेकअप आर्टिस्ट म्हणजे आता खूप वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीत आता जवळ 100 वर्ष होऊन गेली. मेकअपचं पहिलं वेगळं पॅटर्न होता. कॅमेरा लाईट तंत्रज्ञान वेगळे होते. त्यानुसार जसं आता तंत्रज्ञान बदलतं, तसं मेकअपचं स्वरूप पण बदलतं. मग पहिलं स्वरूप, पहिल्या काळातलं तुम्ही चालू केलेलं स्वरूप, आत्ताचं स्वरूप, ह्याविषयी तुम्हाला कुठले बदल जाणवतात किंवा मटेरियल कसे बदललं जातं, विषय आपले बदलतात. लोकेशन पहिले डार्क लोकेशन असायची. आर्ट डायरेक्शनमध्ये आता आम्ही वेगळं किंवा पौराणिक सिनेमे, ऐतिहासिक सिनेमे, आत्ताचं काम ह्यातून बदल कसा घडत गेलाय 15-18 वर्षात? आता यात मी बागेऊन मला असं समजेन, की मला फिल्मवर पण काम करायला मिळालं. म्हणजे फिल्म कॅमेऱ्यावर पण काम करायला मिळालं आणि डिजिटलवर पण काम बरोबर. आणि डिजिटलमध्ये ॲडव्हान्समध्ये पण. अच्छा. म्हणजे आता 2K, 4K, हो. 8K पर्यंत तर गेलेलं आहे. तर ज्यावेळेस फिल्मवर काम करत होतो, त्यावेळेस त्या फिल्मच्या लाईट्स, हं. रिफ्लेक्टर, बरोबर. मेकअप सगळंच गॉडी-गॉडी असायचं. हां. खूप असायचं आणि जसं काळ बदलत गेला, हं, तसं कॅमेरे म्हणजे डेव्हलप होत गेले, डिजिटल होत गेले, हं. तसा सगळं सॉफ्ट होत गेलं. हो, हो. म्हणजे मेकअपपासून, लाईटपासून आता रिफ्लेक्टर तुम्हाला कुठे दिसतच नाही. नाही. तर ते इतकं सॉफ्ट होत गेलं, की आता जिथं आम्हाला फिल्म करताना 2-2 लेयर द्यावे लागायचे मेकअपचे. अच्छा. त्यावेळेस तो मेकअप असा सुंदर दिसायचा किंवा ब्लश किंवा लिपस्टिक असं ते सगळं दिसायचं. हं. आता इतकं मेकअप मटेरियल सुद्धा इतकं आता चेंज झालेलं आहे, की लिक्विडमध्ये आलेलं आहे सगळं. अच्छा. हां. आणि ते लिक्विडचं सिंगल बेस दिलं तरी ते तुम्हाला कॅमेऱ्यात इतकं चांगलं दिसतं. आता फिल्टर कॅमेऱ्याचे वेगवेगळे आलेले आहेत. त्यामुळं खूप बेसिक कमीत कमी मेकअपमध्ये सुंदर दिसतंय आता. बरोबर. हां. बरोबर आहे. त्यामुळे मला छान वाटलं, की बाबा या फिल्मवरती पण काम करता आलं आणि डिजिटलवरती पण काम करता आलं. बरोबर. आणि ऐतिहासिक असतील, त्या नाटकं असतील, जसं आता कोकणात दशावतार वगैरे असतात. तर ती रिक्वायरमेंट असते त्यामुळे तसे ते लेयर आणि त्याच्यातून ते काम करतात. हां, तर काय होतं, की फिल्ममध्ये काय होतं कॅमेरा त्या पात्राला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. बरोबर आहे. म्हणजे कॅमेरा जवळ, लांब सगळं करू शकतो. पण थिएटरमध्ये काय होतं त्या माणसालाच तिथपर्यंत पोहोचायचं असं हां, शेवटच्या ते पर्यंत. प्रेक्षक डायरेक्ट पाहत हां. असतात. आणि त्यामुळं कसं होतं, की आता मी जाणता राजा केला किंवा शिवपुत्र संभाजी केलं, महानाट्य केली. तर त्यात तेवढा मेकअप लागतो. बरोबर. तेवढा बॉडी करावा लागतो. हां, म्हणजे तो फील येणं तो गरजेचं फील आहे. येण्यासाठी.
कारण का शक्यतो हे नाटक जे असतात ते संध्याकाळी 6 नंतर म्हणजे हो. अंधारात होतात आणि मग ते इतक्या लाईट आणि ते सगळं त्या त्या शेवटच्या क्षेत्रापर्यंत म्हणजे माणसापर्यंत शेवटच्या पोहोचणं गरजेचं प्रेक्षकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि महानाट्य असल्यामुळे मग ते ओपनला होते, थिएटरमध्ये नसतं. हां. म्हणजे थिएटरला लिमिट नसतं की 500 लोकं असायची. इथं असे भरमसाठ लोकं बसलेली असतात, 2,000-1,000 लोकं बसलेली असतात. तिथपर्यंत त्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचायचं असतं. सो त्यामुळे तो मेकअप बॉडी करावा लागतो.